हा आजची ही जी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची आणि हितचिंतकाची समविचारी संघटनाची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये चर्चेचा प्रमुख जो मुद्दा आहे की 2016 पासून, त्यापूर्वी होती पण 16 पासून जेव्हापासून राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाने काम केलं तेव्हापासून पहिली मागणी आमची राहिलेली आहे की होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। ही सातत्याने मागणी आम्ही केंद्र सरकारकडे मांडत होतो, आग्रह धरत होतो। आता सरकारने जे घोषणा केलेली आहे की पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही करणार, पण दुसऱ्या टप्प्याची 14 ऑगस्टला जेव्हा नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशन मध्ये एससी एसटी नंतर फक्त जातीचा कॉलम टाकलेला आहे। म्हणजे जातनिहाय जनगणना करणार असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे, परंतु आमची जी मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। आज या देशामध्ये हा 60% वर असलेला ओबीसी समाज, याच्याकरता ज्याप्रमाणे एससीचा कॉलम आहे, एसटीचा कॉलम आहे, त्याचप्रमाणे ओबीसीचा सुद्धा कॉलम असावा आणि नंतर जातीचा कॉलम टाकावा। हा ओबीसीचा कॉलम समाविष्ट करून जर केंद्र सरकारने जनगणना केली तरच ओबीसी समाजाला न्याय मिळू शकतो, अन्यथा या ओबीसी समाजाला न्याय मिळू शकत नाही। आणि म्हणून होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये जी 40 प्रश्नाची प्रश्नावली घोषित केलेली आहे त्याच्यात प्रश्न क्रमांक 10 मध्ये एससी एसटी आणि जातीच्या ऐवजी एससी एसटी ओबीसी आणि जात अशा प्रकारची दुरुस्ती करून जनगणना करण्यात यावी ही आग्रहाची मागणी घेऊन आम्ही डिसेंबर मध्ये जेव्हा लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू राहील त्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये रामलीला मैदानावरती या देशातील ओबीसींना संघटित करून त्या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि केंद्र सरकारला या जनगणनेच्या 40 प्रश्नामध्ये 10व्या क्रमांकामध्ये ओबीसीचा कॉलम समावेश करण्याकरता बाध्य करणार आहोत, अशी आमची सध्याची भूमिका आहे। या एका मागणीसोबत केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि नॉन क्रिमिलेटची मर्यादा 2017 पासून वाढवली नाही आहे, ती 20 लाखापर्यंत वाढवावी। या 3 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार। सर, मागणी एकच आहे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, परंतु महाराष्ट्रात ओबीसींचे वेगवेगळे गट जे आहेत ते वेगवेगळ्या बैठका घेत आहे। वडेट्टीवारांच्या नेतृत्वात संभाजीनगर मुंबईत बैठक, तुम्ही मोठे ओबीसी नेते तुमच्या नेतृत्वात। मागणी एक असताना नेते का विभागलेले आहे, ते एकत्र येऊन का मागणी करत नाही, लढत का नाही? नाही, मी जसं आता आपल्याला सांगितलं की 60% ओबीसी आहे, हा 60% ओबीसीचं नेतृत्व कोणती एक संघटना करू शकत नाही। आणि म्हणून मी म्हणतो जेवढ्या जास्त संघटना पुढे येतील तेवढ्या आमच्याकरता चांगली गोष्ट आहे की सर्वांच्या नेतृत्व म्हणून जेव्हा ते डोके मोजल्या जातील तेव्हा 60% ओबीसी आहे हे कळेल। आणि म्हणून जास्तीत जास्त संघटनेने पुढे यावं आणि एकमेव मुद्दा की होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा, हा एकमेव मुद्दा घेऊन जर सर्व लोक एकत्रित आले आणि हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर दिल्लीला एकत्रित झाले, नेतृत्व कोणी करावं ते त्यांनी ठरवावं, पण ओबीसी समाजाने त्या ठिकाणी संघटित होऊन एकत्र यावं हीच माझी ओबीसी समाजाला आवड आहे। ओबीसी समाज चिंतेत आहे कारण की जरांगे पाटील आरपारची लढाई लढण्यासाठी निघालेले आहेत। या बैठकीत ही पण चर्चा अपेक्षित आहे का? नाही, ती चर्चा होतेच आणि आज सुद्धा त्याच्यावरती चर्चा होणार। की मी काल परवा पण आपल्याशी बोललो की आता जरांगे पाटील काय मागतात आम्ही त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे। ते जे काही मागतात त्याच्याकडे सरकार का कोणत्या दृष्टीने पाहतात त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की सरकार त्यांच्या असंविधानिक मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकार किंवा आरक्षणाला धोका देते का, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देतो असं जाहीर करते का, किंवा ओबीसी मधून आरक्षण देते असं घोषित करतो का, या सरकारच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। आणि ज्या दिवशी अशा प्रकारचा कुठला तरी विचार सरकारच्या मनामध्ये आहे हे आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील 60% ओबीसी सर्वांना एकत्रित येऊन आपल्या संविधानिक आणि अधिकार आणि आरक्षणाकरता आरक्षित बाध्य ठेवण्याकरता, संरक्षित ठेवण्याकरता सज्ज आहे। कालही सज्ज होता, आजही आणि उद्याही राहणार आहे। मराठा कुणबी समितीला 1 वर्षाची पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अरे मुदतवाढ ही आतापर्यंत किती वेळा मुदतवाढ झाली आणि काय साध्य झालेलं आहे? तर किती मुदतवाढ दिली तरी जे काही नियम ठरलेले आहेत ते नियम ते तोडू शकत
नाही की जसं मी तुम्हाला सांगितलं 31 जुलैला सरकारने जी आकडेवारी घोषित केली, मराठवाड्यामध्ये 49,000 नोंदी सापडलेल्या आहे. 49,000. बाकी उर्वरित महाराष्ट्राचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नाही आहे. आणि आणखी शोधून शोधून किती सापडणार. आणि त्या 49,000 नोंदीच्या अगेन्स्टमध्ये 3,11,000 प्रमाणपत्र निर्गमित केले. पण व्हॅलिडिटीसाठी किती लोकांनी अर्ज केले? 20,000. दिली किती लोकांना? 15,000. शेवटी व्हॅलिडिटी करता जे आवश्यक कागदपत्र आहे ते कागदपत्र जोपर्यंत संबंधित व्यक्ती संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करणार नाही तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी होऊ शकत नाही. आणि व्हॅलिडिटीचा नियम केंद्र सरकारचा आहे, तो बदलणार नाही. आणि म्हणून ह्या सर्व याच्याकडे राज्यामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत, देशामध्ये सुद्धा आहे. म्हणून या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीला जो आमचा ठिय्या आंदोलन होणार आहे याच्यावर देशव्यापी विचार करण्याकरता 20 सप्टेंबरला हैदराबाद येथे आमची देशव्यापी बैठक आहे. आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या ठिय्या आंदोलनाचं नियोजन देशव्यापी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. कोकण न्यूज डिजिटलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून सर्व अपडेट्स सर्वप्रथम मिळवा.